तुम्ही ऍस्ट्रॉनॉट बघितलेले आहेत स्पेस स्टेशन मध्ये तरंगताना? का तरंगत असतात ते सांगा एकदा. काय आलं मनात? ग्रॅव्हिटेशन खूप कमी लागते? नाही, खरी गोष्ट ही आहे की पृथ्वीवर जसं ग्रॅव्हिटेशन लागते तसंच 90% पृथ्वीद्वारेच ग्रॅव्हिटेशन त्याच्यावर पण लागत असते. परंतु असं का होते जाणून घेऊ. 400 किलोमीटर वरून जवळपास हे स्पेस स्टेशन किंवा त्यातले ऍस्ट्रॉनॉट फिरत असतात पृथ्वीभोवती. स्पीड किती असतो? 28,000 किलोमीटर प्रति तासाचा स्पीड असतो. म्हणजे किती फास्ट स्पीड असतो. मग इथे उदाहरण घेऊ की सपोज एक दगड फिरतोय, आपण दोरीमध्ये दगड धरलाय आणि गोल फिरवतोय. दगड हातावर का पडत नाही? कारण की स्पीड मध्ये आहे, बरोबर आहे. तसंच मग पृथ्वी त्याला ओढतीये, परंतु ते स्पीड मध्ये असल्यामुळे ते पृथ्वीला मिस करून समोर समोर जातंय. आलं लक्षात? तर या हिशोबाने तिथे त्याला जाणीव होते की पडण्याची, परंतु तो पडत नाही, समोर समोर जातो कारण की स्पीडमुळे. म्हणून तिथे अशी जाणीव होते की वेट काहीच नाही, त्याच्यामुळे ते तरंगल्यासारखे भासतात. तर हे कशामुळे आहे? तिथे स्पीड जास्त आहे म्हणून. बाकी ग्रॅव्हिटी तर जशी लागते तशीच लागत आहे.